नमस्कार. आज आपण आलो आहोत ते सिद्धेश्वर मंदिर पूर्णगड या ठिकाणी आणि या ठिकाणी आपली खालची शाळासुद्धा या ठिकाणी आहे. आज समुद्र तटरक्षक दलामार्फत सागरी स्वच्छता अभियान राबवलं गेलं आणि त्यानंतर आमच्या शाळेमध्ये आज आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत या ठिकाणी हे जुनं असलेलं पिंपळाचं झाड, या पिंपळाच्या झाडाच्या या ठिकाणी मुलांनी पानं जमा केली आणि आम्हाला कुतूहल वाटलं की त्या मुलांना काहीतरी त्याच्यातून निर्माण करायचं आहे. आपण प्रत्यक्ष त्या मुलांजवळ जाऊया आणि त्यांच्या प्रतिक्रिया विचारून घेऊया. हा रुदी, सांग काय? मी या पिंपळाच्या पानांपासून जाळी तयार करून त्यांना वॉटर कलरने कलर करून पुस्तकांमध्ये वह्यांमध्ये ठेवे. वा, छान छान. अजून कोण काय सांगतंय? हां, या पानांची जाळी करणार आणि त्याच्यावर ते चित्र काढणार आहे. वा, छान. या पाण्यात ठेवल्यामुळे त्याची जाळी तयार झाल्यावर त्याच्यावर चित्र रंगवणार व ते आपल्या प्रोजेक्टला म्हणजे पुस्तकात ठेवणार. अरे वा, छान छान. हां, आणखीन कोण? हां, मी या पानाचं निसर्ग चित्र काढणार. अरे वा, छान छान. अजून कोण काय वेगळं करणार आहे सांगा? शौर्या? हां, मी पान पाण्यात ठेवून नंतर त्याची जाळी झाल्यावरती त्याच्यावर निसर्ग चित्रवरती वेगवेगळी चित्र काढणार, डिझाईन काढणार आहे. वा, छान. म्हणजे आमच्या या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी एक वेगळी संकल्पना निसर्गातून शिक्षण घेत या ठिकाणी सौंदर्य दृष्टी अनुभवून या ठिकाणी एक वेगळं कौशल्य दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हां, सांग. हे पान मुळातूनच त्याची जाळी तयार झालेली आहे, त्याच्यावरती मी निसर्ग चित्र काढणार आहे. अरे वा, छान छान. अशा प्रकारे आनंददायी शनिवार खऱ्या अर्थानं आनंददायी झालेला आहे. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आणि आपल्या या उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा.